गोकुळातला कृष्ण जेव्हा मथुरेला निघून जातो, राधेचा वर्तमान तिच्या स्वप्नासह घेऊन जातो. जरी तिच्या हृदयात आहेत आठवणींच्या साठवणी, तरी मनातील कड वाढला की येतेच ना नयनी पाणी. कृष्णाशिवाय तिचे अस्तित्व मुळी अस्तित्वच नसते. शरीराने तिथेच दिसते, पण मनाने हरवलेली असते. कोणाशी ना बोलते ना हसते, उदास उदास असते. कोणी विचारले तर वेड्यागत गालात हसते. जेव्हा कृष्ण गोकुळात होता तेव्हा मात्र असे नव्हते. कृष्ण आणि राधा यांचे एकच समीकरण होते. कृष्ण म्हणजे उत्साह, कृष्ण म्हणजे चैतन्य जीवनी, कृष्ण म्हणजे प्राण, कृष्ण म्हणजे संजीवनी. त्याचा तो अवखळपणा, त्याचा तो वेडेपणा, हवा हवासा वाटणारा पण आज होतोय जीव घेणा. तिचा कृष्ण तिला न सांगताच अचानक निघून गेला. नटखट म्हणविणारा कान्हा चक्क द्वारकाधीश झाला. रुक्मिणीशी लग्न करताना तिची सय नसेल का आली? तिच्या अंतरीची तगमग त्याला नसेल का जाणवली? तिला वाटे तिचे प्रेम कमी पडले असेल कदाचित, नाहीतर तिलाच नसता का घेऊन गेला येऊन अवचित. तशी तीही शरीराने पण मनाने त्याच्याच मागे असते. तो कुठे जातो, काय करतो या स्मरणातच सदा दंग असते. तो आणि त्याची चौफेर पसरणारी कीर्ती ऐकून सारे कौतुक तिच्या आनंदाला येते भरती. वाटते तिला कधीतरी शरीरानं पण त्याच्या साम्राज्यात जावे, त्याच्या कर्मात धर्मात यशात कीर्तीत सहभागी व्हावे. खूप खूप काही ठरवते, मग मनाला समजावते. त्याच्या आणि तिच्या मर्यादा तीच सांभाळते. मनातल्या मनात स्वतःच्या मनाशी झुंजते, मनातल्या मनात स्वतःच्या मनाशी झुंजते, मनातल्या मनात स्वतःच्या मनाला हरवते. आता ती असते एकटी, परंतु एकाकी नसते. आठवणींच्या साम्राज्यात ती त्याची पट्टराणी असते. आठवणींच्या साम्राज्यात ती त्याची पट्टराणी असते.